तर पहिलीपासून हिंदी भाषेसंदर्भातला एक नवा शासन निर्णय आता जारी करण्यात आलाय। या नव्या शासन निर्णयामध्ये केवळ अनिवार्य हा शब्द वगळण्यात आलेला आहे। मात्र 20 पटसंख्या असल्यास इतर भाषा देखील शिकता येणार असं या जीआर मध्ये नमूद करण्यात आलंय। तिसरी भाषा ही सामान्यपणे हिंदीच राहण्याची शक्यता या जीआर द्वारे समोर येते। तर एक नवा शासन निर्णय आता हिंदी भाषेसंदर्भात शासनाने जारी केलेला आहे। या नव्या शासन निर्णयामध्ये हिंदी भाषा ही तृतीय भाषाच म्हणून कायम ठेवण्यात आलेली आहे। मात्र जर 20 इतकी पटसंख्या एखाद्या वर्गामध्ये गाठली गेली तिसऱ्या कुठल्या भारतीय भाषेसाठी, तर ती भारतीय भाषा 20 ही पटसंख्या असल्याचंच शिकता येईल असं या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलंय। तर यंदा इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाही, 2च भाषा असतील। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही घोषणा केली होती। मात्र आता ही घोषणा फसवी ठरवणारा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागानं जारी केलाय। यानुसार पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणं आता अनिवार्यच असणार आहे आणि त्यात सुद्धा हिंदीचा समावेश असेल। तसंच किमान 20 विद्यार्थ्यांनी इतर भाषेचा जर पर्याय दिला तरच हिंदी ऐवजी अन्य भाषा ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल असं सांगत सरकारनं हिंदी सक्तीची वाट आता मोकळी करून दिल्याचा आरोप मराठी भाषा अभ्यासकांनी केलाय। ही महाराष्ट्राची फसवणूक असल्याचा आरोप सुद्धा मराठी भाषा तज्ज्ञांनी केलाय।